माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत अनेक संतांचा. त्यातील एक संत निळोबा महिमा भाग 7. आज समाप्ती. कथासार अभिवाचन करत आहे. उद्यापासून दुसरे संत सुरू होतील. आता बघूया चांगदेव चरित्र. निळोबांनी त्यांच्या गुरूंचे तुकोबांचे चरित्र लिहिले नाही. ज्ञानदेवाचा गौरव केला, पण त्याचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा त्यांना झाली नाही. परंतु चांगदेवाचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा त्यांना व्हावी, विशेष म्हणावे लागेल. कदाचित असे वाटले की चांगदेव चरित्रात ज्ञानदेवाच्याच कर्तृत्वाचा विभूती महत्वाचा भाग अधिक प्रभावी असल्यामुळे त्याला त्यांचे मन लोभावले असेल. परंतु तसे असते तर ज्ञानदेव चरित्रच स्वतंत्रपणे लिहिण्याची प्रेरणा त्यांना झाली असती. ज्या अर्थी चांगदेव हाच चरित्र नायक त्यांनी निवडला, त्या अर्थी आत्मज्ञानाशिवाय सर्व योगसिद्ध व्यर्थ होय हे सिद्ध करण्यासाठीच निळोबांनी लिहिलेल्या चांगदेव चरित्राविषयी मतभेद होण्याची शक्यता. कारण ज्ञानदेवांचे समकालीन चांगा वटेश्वर, चांगा मुदेश तथा चांगा केशवदास भिन्न. निळोबांनी एकच मानून त्यांच्या चरित्राची सरळबेसळ केली. वस्तुतः नगरजवळील नारायणडोह नामक गावी मुदोपंत मुदेश मरुद्गण नावाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव रुक्मिणी. या उभये त्यांना अपत्य नव्हते, म्हणून त्यांनी तापी पोयष्णी संगमावरील चांगदेवाची उपासना केली. त्यावेळी या गावातील दैवत चांगदेव, त्याच ठिकाणी समाधिस्थ झालेले चांगदेव चांगा वटेश्वर लोकमानसात एकरूप झाले. मोदोपंतांना चांगदेवाच्या कृपेने 12 वर्षाने पुत्रप्राप्ती झाली. चांगदेव आपल्या पोटी आले या श्रद्धेने त्यांनी मुलाचे नाव चांगदेव ठेवले. हा मुलगा पुढे मोठा झाला, साधू झाला. केशवराज हे त्याच्या उपास्य दैवत होते. तात्पर्य 2 चांगदेव वेगळे, कारण चांगा वटेश्वर समाधीश झाल्यानंतर त्यांच्या कृपेने चांगा मुदेश जन्माला आले. चांगा वटेश्वर विमलानंद, चांगा मुदेश अशी त्यांची परंपरा. चांगा वटेश्वर चांगा मुदेशाचे परमगुरू. चांगा वटेश्वर वटेश्वराचे उपासक, म्हणून त्यांना चांगा वटेश्वर नावाने बोलतात. चांगा मुदेश केशवराजाचे उपासक, म्हणून ते चांग केशवदास म्हणूनही ओळखले जाऊ लागले. चांग वटेश्वर ब्रह्मचारी होते. चांगा मुदेश हे गृहस्थामी होते. त्यांचा मरुदगण उपासा नावाचे वंशज आजही पुणतांबे येथे नांदत आहे. चांगा वटेश्वर हे तापी पूर्णा संगमावरील चांगदेव याच गावी समाधिस्थ झाले. चांगा मुदेश यांची समाधी पुणतांबे येथे गोदावरीच्या पैल तीरावर आहे. चांग वटेश्वराची पुण्यतिथी चांगदेव याच गावी माघ वैद्य त्रयोदशीला साजरी होत असते. चांगा मुदेश यांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध सप्तमी या दिवशी पुणतांबे येथे होते. निळोबा चांगदेव चरित्र याच्या पूर्वार्धात चांगा मुदेशाचे चरित्र सांगतात आणि उत्तरार्धात चांगा वटेश्वरचे सांगतात. त्यामुळे निळोबाचे चांगदेव चरित्र यथाक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरेलच असे सांगता येत नाही. परंपरा बघूया. तुकोबाच्या गादीवर निळोबा बसले. पुढे मोगलाईवरील शिरूर येथे राहणाऱ्या शंकर स्वामीस निळोबांनी अनुग्रह दिला. टाळविना त्यांच्या हाती सोपवले. शंकर महाराजांनी टाळविना आपले शिष्य मल्लाप्पा वास्कर लिंगायत वाणी यांना दिले. ते मोगलाईतील वाशीत राहणार होते. ते संप्रदायाच्या गादीवर बसले. अशा तऱ्हेने मल्लाप्पा वास्कर यांच्यापर्यंत चालत असलेली शिष्य परंपरा पुढे वंश परंपरेने अधिकारपतस्थ झाली. तुकोबांची शिष्य परंपरा म्हणून संबोधीने योग्य होईल, म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे गादी निराळा संप्रदाय प्रस्थापित केला नव्हता. परंपरेला एक वारकरी परंपराच मान्य योग्य. तुकोबा निळोबासारखे थोर निस्पृह विरागी संत गादी प्रस्थापित करतील असे मुळीच वाटले नाही. आता बघूया निळोबाची समाधी. निळोबा मूळचे निस्पृह वृत्तीचे पुढे विठ्ठल भक्ती ते जसे बुडून गेले तसतसे त्यांच्यातील वैराग्य प्रबळ होत गेले. कुलकर्ण जोस्पन यात त्यांचा रस राहिला नव्हता. हे हक्क त्यांनी कुळातील अन्य पुरुषास देऊन टाकले असतील, परंतु त्यांचे विभूतिमत्व जसजसे लोकांना कळू लागले तसतशी त्यांना इनामे, वतने, नक्त, नेमणुका मिळू लागल्या. त्यांचा त्यांनी स्वीकारही केला. परंतु निळोबा त्यात अडकून राहिले नाही. आपला प्रपंच म्हणजे देवाचा प्रपंच. आपली त्यात कर्तव्य कर्म करण्यासाठी देवानेच नियुक्ती केली अशी त्यांची दृढ श्रद्धा. त्यामुळे निळोबा वैभवात कधी स्वतःला हरवून बसले नाही की दुःखात कधी ढासळले नाही. त्यांची समत्व वृत्ती त्यांना सतत उच्च स्थानी नेत राहिली. त्यांच्या मनाला उन्मान अवस्था प्राप्त झाली. त्यांनी विरक्तीने संसार साधून परमार्थ साधनेवरच अधिक भार दिला आणि परिणामता ते परमात्मरूप झाले.
निळोबांचे उल्लेख कागदपत्रात 1713 ते 1753. तोपर्यंत ते निश्चितच आहेत. त्यांना भिवाजी आणि काशीनाथ 2 पुत्र, भिवाजी मुकुंद, राणेश, गोपाळ 3 पुत्र, काशीनाथास रावजी नावाचा मुलगा, चंद्रभागा नावाची मुलगी निळोबांना होती. हिच्या लग्नाची जे चमत्कार कथा निळोबांचे चरित्रकार सांगतात. तिचे लग्न ठरले असता घरात काहीच नव्हते. निळोबा निस्पृह वृत्तीचे, पण पत्नी एकसारखा तगादा लावे. लग्नाच्या तयारीसाठी त्यांना सतत बोलावे. एकदा एक ब्राह्मण आला व त्यानं आपल्या जवळील सीधा घेऊन स्वयंपाक करून जेवायला वाढायला सांगितलं. निळोबाने तसंच घेऊन जा असा आग्रह केला, पण ब्राह्मण ऐकेना. शेवटी त्याचा शिधा घेऊन त्याला वाढलं. पुढे तो ब्राह्मण त्याच्या घरी राहून काम करू लागला. लग्न जवळ आलं. ब्राह्मणानं सर्व घर चीज वस्तूंनी भरून टाकले. लग्न मोठ्या थाटात पार पडलं. नंतर तो ब्राह्मण बुक्का तुळशीची माळा ठेवून निघून गेला. ब्राह्मण म्हणजे साक्षात पांडुरंगच होता. एकनाथाच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात पांडुरंग राबला, तसा निळोब्याच्या घरी ब्राह्मणाच्या रूपात राबला. एवढाच या कथेचा अर्थ. निळोब्याच्या घरची परिस्थिती वतनावरून गरिबीची मुळीच नव्हती, परंतु संत चरित्र कथात लोकप्रतिमा सतत कार्यरत राहते. याचा प्रत्यय निळोबाच्या चरित्राने असाच आहे. निळोबा आता पूर्ण विरक्त झाले. प्रपंच ओतून पूर्णपणे सुटलेला होता. शरीर आता थकून गेलं होतं, पण ज्याचा शरीर भावच गळालेला होता त्याला थकल्या शरीराची काय चिंता वाटणार. अखंड नामस्मरण करीत ते उरलेला काळ कंठीत तुटे. नामस्मरण हे देवाच्या भेटीचं वर्म त्यांच्या हाती आलं होतं. नामवाचे आठविले, रूपमणी साठविले, आता फिरवणे घरा एसी आपणासी माघारा, लाविला मोकळा भाव मागे सर्व काळ, निळा म्हणे आटुटले बरे वर्मात आले. अशा प्रकारे नामाच्या दोरीनं परमेश्वराला स्वतःच्या हृदयरूपी गाभाऱ्यात स्वतःच्या भावभक्तीच्या बळानं त्यांनी बांधून ठेवलं. त्या परमात्म्याचं नामस्मरण करीत त्यांनी आपला देह सुटवला. त्यावेळी त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या भोवताली शोकाकुल होऊन बसले. भक्त लोकांनी भजनाचा नामस्मरणाचा जल्लोष सुटवला. अशा वेळी निळोबाने आपल्या शिष्यांना आपली भक्ती परंपरा पुढे चालू ठेवावी म्हणून काकोजीनं विनवलं. त्यांनी आपली गुरुपरंपरा सांगणारा भंग ऐकविला. मुख्य विष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथून या, हंस स्वरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत, ते गज विधाता सांगे नारदाशी, नारदे व्यासासी निवेदले, राघव चैतन्य केले अनुष्ठान, त्याची द्वैपायन प्रसन्न झाले, कृपा करुण हस्त ठेवेल शिरी, बोधतोंतरी ठसावला, राघव शरण केशव चैतन्य, बाबाजी संपूर्ण कृपा त्याची, बाबाजींनी स्वप्नी अनुग्रह केला, केची तुकयाला प्राप्त झाले, जगद्गुरु तुका अवतार नामियाचा, संप्रदाय सकाळचा तेथून या, निळामणीनं माझा उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. अशा प्रकारे निळोबांनी आपल्या शिष्यांना आपली गुरुपरंपरा अखेरच्या क्षणाला सांगून त्यांचा अखेरचा निरोप घेतला. सर्वत्र शोकाकुल वातावरण झालं. सारा गाव तेथे लोटला होता, परंतु आसपासच्या पंचक्रोशीतील भक्त लोकही जमले होते. निळोबाने आपल्या अमृत मधुर वाणीनं सर्वांनी मन जोपासली होती. त्यांची अंतकरण आपल्या उपदेशवाणीनं निर्मळ केली होती. त्या भक्त लोकांना आपल्याला कुणीतरी जिव्हाळ्यात आपटच गेल्याचं दुःख होत होतं, पण भावना शब्दातून व्यक्त होत नव्हत्या. संत निळोबाची समाधी व देऊळ. पिंपळण्यास निळोबाची समाधी आहे. पिंपळणे पारनेर शिरूरच्या रस्त्यावरून 1.5 मैल दूर आहे. गावातील गावठाणी पाहता हे गाव फार लहान. जवळच निळोबाचे विठ्ठल मंदिर, त्याला लागूनच त्याचे राहते घर. विठोबाच्या देवालयातील विठोब रुक्मिणीची मूर्ती, देऊ येथील मूर्ती एवढ्याच आहेत. नदीकाठी 1.25 फूट उंचीचे काळ्या दगडात बांधलेले निळोबाचे वृंदावन पादुका, त्याच्या शेजारी 1.5 फुटावर भिवाचे पाऊल किंवा 1.5 उंचीची वृंदावन पादुका आहे. आजवर मंदिर उभारले असून समाधीच्या मागे कोनाड्यासारख्या उंचवट्यावर एक मोठी काळ्या दगडाची तुकोबाची मूर्ती ठेवलेली आहे. या समाधीस लागूनच बाहेर उजवीकडे भोलोजी बाबाची मोठी उंच अशी दगडी समाधी असून त्यावर छप्पर घातले. निळोबाची समाधी त्याच्या निर्णयानंतर लगेच इसवी सन 1753 बांधली. आज या समाधीच्या
दर्शनासाठी शेकडो भाविक लोक येतात, ज्यांना निळोबाची सारी ह्या भजन कीर्तन नामस्मरण कशी केली खोलवर जाणवत, त्यांना या समाधीजवळ अजूनही टाळ आणि विणेचा ध्वनी ऐकायला आला तर त्याला नवर वाटायचे काहीच कारण नाही. निळोबाच्या भावविश्वासी एकरूप झालेल्या समरसू न केलेल्या भाविक भक्तांच्या अंतकरणात उमटणारे गूढ प्रतिध्वनीच होत असेच म्हणावे लागेल, असेच म्हणावे लागेल. या ठिकाणी श्री संत निळोबा महात्मे यांचे महात्म्य आपल्याला समाप्त करायचे आहे. समाप्ती झाली.